मी प्रदीप किसनराव मेरे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, माझी पंचायत समिती मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। माझा मुलगा आर्यन प्रदीप मेरे हा 10वी पास झाला आणि आम्हाला प्रश्न पडला की त्याला कुठं टाकायचं। आम्ही चर्चा करत होतो मिसेस आणि मी, आणि आम्हाला नंतर असं माहिती पडली की बा नांदेडला चांगले क्लास असतात। मग आम्ही RCC बद्दल माहिती घेतली, बाकीच्या क्लासबद्दल घेतली, पण आम्हाला RCC खूप जवळचा वाटला आणि चांगलं क्लास आहे असं आम्हाला माहीत पडलं। मग आम्ही जेव्हा मुलांना एंट्रन्स एक्झाम द्यायला लावली तेव्हा माझा मुलगा सुरुवातीलाच हुशार होता आणि त्यानं खरोखर त्या परीक्षेमध्ये 100% यश मिळवलं आणि त्याला 100% स्कॉलरशिप मिळाली। त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि त्याला कोणत्याही प्रकारची फी तिथं पडली नाही। त्याचप्रकारे त्यानं 12वीला सुद्धा एक तिथं एंट्रन्स एक्झाम दिली आणि तेव्हासुद्धा त्याला पूर्ण 100% स्कॉलरशिप मिळाली। त्या क्लासमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जाते। तिचं टीचर स्टॉप आहे तो खूप मुलांकडे काळजी देतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं लक्ष ठेवतात आणि शिकवण्याबद्दल तर काही सांगायचं कामच नाही। आणि मुलगा माझा त्या अभ्यासाकडे सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष देतो आणि त्याला सांगायची पण गरज पडत नाही। तो तासनतास 1 तास पण वाया घालत नाही अभ्यासामध्ये, चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आणि सरांचं खूप त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं। त्यांचा डाऊट सेक्शनचा पिरियड असेल, त्याला आणखी कोणतं स्पेशल क्लास असेल, त्यांचं एम्समध्ये सिलेक्शन झालं त्या ठिकाणी आणि खूप चांगल्या प्रकारचा क्लास आहे। मला खूप चांगला तो क्लास आवडला। नमस्कार, मी सुलभा प्रदीप मेहरे, आर्यन प्रदीप मेहरेची आई। आर्यनचे वडील आणि मी दोघंही ते जिल्हा परिषदला शिक्षक आहे आणि मी नगर परिषद कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे कार्यरत आहे। आम्ही याला जेव्हा 10वीमध्ये 99.20% मिळाले तर आम्हाला प्रत्येकाने वेगवेगळे सल्ले दिले। मग मी स्वतः चौकशी केली की याला आपल्याला नीटची एक्झाम द्यायची आहे तर कोणता क्लास लावायचा। तर आमच्या विदर्भामध्ये RCCचं खूप नाव आहे आणि रिझल्टसुद्धा चांगला आहे, म्हणून आम्ही मग सर्च केलं, गुगलद्वारे सर्च केलं तर आम्हाला तिथे एक फोन नंबर मिळाला। आम्ही त्या फोनवर कॉल केला असता त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचा फॉर्म भरा एंट्रन्स एक्झामचा आणि त्याच्यावर तुम्हाला डेट वगैरे हॉल तिकीट सगळं तुम्हाला ऑनलाईन येईल। तर त्याप्रमाणे त्याची एक्झाम झाली 15 जानेवारीला। मग त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स आले। आम्हाला पुन्हा मेसेज आला की तुम्हाला पूर्ण 100% स्कॉलरशिप मिळाली आहे। मग याच्या पप्पांनी जाऊन ॲडमिशन करून आले। त्याच्यानंतर क्लास सुरू झाला, त्याला आम्ही तिथे नांदेडला स्वतः म्हणजे रूम वगैरे करून ठेवलं। मग वारंवार त्याच्या शिक्षकाशी आम्ही सुद्धा गेलो की भेटत होतो आणि ते शिक्षक आम्हाला फोन करून म्हणायचे की तुम्ही आले की आम्हाला भेटत चला, म्हणजे तुमच्या मुलाची पण माहिती आम्हाला देता येईल आणि अपडेट देता येईल। तर अशा प्रकारे आम्ही त्यांना भेटायचो, पण आम्ही नाही भेटलो तरी ते आम्हाला पर्सनली कॉल करायचे, मुलाला कॉल करायचे। माझा मुलगा थोडा कमी बोलत होता तर तो नसेल सांगत तर त्याचे प्रॉब्लेम काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, असे सर आम्हाला म्हणायचे। आणि दुसरे बऱ्याचशा सरांचं तो पण खूप म्हणजे आदर करतो, वारंवार नाव घ्यायचा की अशा प्रकारे गायडन्स केलं, मी इथं चुकलो तर तू इथं कसा चुकला, सगळे त्याचे डाऊट क्लिअर करायचे। अशा प्रकारे 2 वर्ष त्याने सतत प्रयत्न केले। क्लासवरून आलं की अभ्यासाला बसणे, त्याने थोडाही वेळ वाया न घालवता खूप अभ्यास केला, खूप परिश्रम घेतले। क्लासनेही त्याला खूप साथ दिली। मग परीक्षा जवळ आल्यावर तर पाहायचंच काम नाही, आठवड्यातून 2-2 वेळा टेस्ट। जेवायला सुद्धा तो म्हणजे असा वेळ कमी द्यायचा, तर आम्ही म्हणून जेवण व्यवस्थित कर, दुपारी थोडा वेळ तरी झोप, तर तो म्हणायचा नाही 2 ते 5 या पिरियडमध्ये मी जर झोपलो तर आमचा पेपर त्याच वेळेस असतो तर मला झोपायची सवय लागेल। तर अशा प्रकारे तो कंटिन्यू अभ्यास करायचा आणि वारंवार त्याचे सर पर्सनली कॉल करून त्याला विचारत राहायचे की अरे बाबा कुठलं काही डाऊट आहे का, काय आहे का। अशा प्रकारे त्याचे सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व करायचे आणि त्याने खरोखर चांगल्या प्रकारे, माझ्या मते तर 605 जे मार्क आहे तर ते 700 पर्यंत तरी, म्हणजे मागच्या वर्षीचे 700 समजते मी तर अशा प्रकारे त्याने यश संपादन केलं। तर त्यामुळे मी RCC टीमची खूप आभारी आहे आणि आदरणीय मोठेगावकर सरांची पण खूप आभारी आहे।